मला वाटतं उद्याचं जे रामरक्षा आंदोलन उद्धव ठाकरेंनी आणि टीमनी केलेलं आहे किंवा करणार आहेत, एक प्रकारचा ढोंगीपणा आहे. खरं तर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेजींना आज पुन्हा वेदना होतील. उद्धव ठाकरे असे का भरकळले? खरं तर जेव्हा अयोध्येमध्ये भगवान प्रभू रामचंद्राचा प्रतिष्ठापना होती तेव्हा उद्धव ठाकरे निमंत्रण असूनही गेले नाही. खरं तर या गोष्टीचं वाईट वाटतं की उद्धव ठाकरेजींनी भगवान प्रभू रामचंद्राला राजकारणाचा विषय केला आहे आणि राजकारणाकरता कुठल्याही स्तरापर्यंत जाण्याचा हा प्रयत्न आहे. आमच्याकरता भगवान प्रभू रामचंद्र हे आस्थेचा, संस्कार, संस्कृतीचा विषय आहे. पण आता या गोष्टीचं वाईट वाटतं की जनाधार गेल्यानंतर उद्धव ठाकरेजींना भगवान प्रभू रामचंद्राच्या नावाने राजकारण करून मताची व्होट बँक तयार करण्याचा प्रयत्न आहे. जेव्हा खरंच रस्त्यावर उतरण्याची गरज होती तेव्हा उतरले नाही आणि आता मात्र सर्वच लोकांनी उद्धव ठाकरेंना सोडल्यानंतर भगवान प्रभू रामचंद्राची आठवण उद्धवजींना येत आहे असं मला वाटतं. खरं तर देवेंद्रजींना हिंदुत्व शिकवण्याची फार गरज नाही आहे. देवेंद्रजीचं आयुष्य हे हिंदू धर्माचं संस्कार, संस्कृती जतन करण्याकरता गेलेलं आहे. देव, देश, धर्मकार्याकरता आयुष्य देणारे देवेंद्रजी आहे आणि त्यामुळे अशा प्रयत्नांनी, अशा पत्रांनी कोणी काही डिवचलं तरी देवेंद्रजीच्या त्यांच्या भूमिकेवर काही फरक पडणार नाही. देवेंद्रजी खऱ्या अर्थाने भगवान प्रभू रामचंद्राचे असीम भक्त आहेत आणि बाबरी मस्जिदच्या आंदोलनाच्या वेळी देवेंद्रजी कार सेवा करत होते तेव्हा हे सर्व लोक झोपा घेत होते. त्यामुळे देवेंद्रजीबद्दल बोलून आणि ते नागपुरात बोलून केवळ त्यांना टीका मिळत आहे, काही दुसरं मिळत नाही. माझ्याकडे एक जयंत पाटील येऊन गेलेत. 2 तास बैठक झाली परवा एका विषयावर, वाळवा तालुक्यावर. देवेंद्रजीकडे जाणे किंवा एकनाथजीकडे जाणे किंवा माझ्याकडे येणे हे काही राजकारणाचे विषय थोडी आहेत. शेवटी राज्याच्या डेव्हलपमेंटकरता सर्वांनी एकत्रितपणे सल्लामसलत केली पाहिजे, ही भूमिका आहे. असा घमासांचा कधीच प्रश्न येत नाही. काही जर वाटलं तर माननीय सुनेत्रा पवारजी आणि देवेंद्रजी बोलतील. घमासान करण्याचा काही प्रश्न नाही आहे. आमच्याकडे संवाद आहे. सुनेत्रा वहिनींना मोठं स्थान आहे आमच्याकडे. त्यामुळं देवेंद्र हिची चर्चा करून निर्णय होईल. ठाकरेच्या बैठकीत एका अर्थाने चंद्रशेखर बावनकुळेंच्या कौतुकाची चर्चा झाली. बावनकुळे जे आहे ते सकारात्मक उत्तर जे विरोधकाने नाही, सकारात्मक सरकारने राहिलंच पाहिजे. ती सरकारची जबाबदारीच आहे. मंत्री म्हणून माझी जबाबदारी आहे. उद्या संजय राऊत साहेबांनी एखादा विषय महाराष्ट्रात पाठवला, तो जर योग्य असेल तर निर्णय घेतला पाहिजे, त्यावर काम केलं पाहिजे. अंबादास दानवेजींनी एखादा विषय काढला, त्यावर काम केलं पाहिजे. शेवटी राज्याच्या हिताच्या 4 गोष्टी सांगितल्यावर जरी विरोधी पक्षांनी सांगितल्या तरी त्यावर सकारात्मक निर्णय करणं हीच सरकारची जबाबदारी आहे. राजमाता जिजाऊ महिला सशक्तीकरणासाठी मोठा बदल जे आहे ते सरकारने केला आहे, याच्याकडे राजमाता जिजाऊ महिला सक्षमीकरण योजना महसूल खात्याने सुरू केलेली आहे. या राज्यातल्या महिला बचत गटांना 2.5 एकर जागा एका गटाला व महिलांच्या सेवा सहकारी संस्थांना सुद्धा आता अंतर्भूत केला आहे. 1 लाख रुपयाचं फिरतं भांडवल आम्ही देणार आहोत आणि या 2.5 एकरमध्ये चारा लागवड आम्ही करणार आहोत, बांबू लागवड आम्ही करणार आहोत आणि ही चारा आणि बांबू सरकारशी टायअप करून महिला बचत गटांना उत्पन्न मिळवून देण्याचा आमचा प्रयत्न आहे.
सोबतच शेतकऱ्यांचे शेतरस्ते जे आहेत, सर्व प्रकारचे शेतरस्ते यांचं सीमांकन करून दोन्ही बाजूला झाडं लावण्याचाही निर्णय आम्ही करतो आहे. शेतकऱ्याचा रस्ता खुला करणे, वहिवाटीचा रस्ता खुला करणे, शेतरस्ते खुले करणे आमची भूमिका आहे. आणि शेतकऱ्याचा रस्ता मोजून त्याच्या कडेला झाडं लावणे, जेणेकरून बाउंड्री फिक्स करण्याचा विचार आम्ही करतो आहे. 300 कोटी वृक्ष लागवडमध्ये आता आम्ही या ठिकाणी या अभियानाची अंमलबजावणी शेतपांधन रस्त्यावर करणार आहे. आणि शेतपांधन रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावण्याचा निर्णय आपलं सरकार आम्ही करणार आहोत. लवकरच याचा शासन निर्णय येणार आहे. एकनाथ शिंदे यांनी साडी वाटप योजना कुठेतरी आर्थिक अडचणीमुळे बंद पडली अशी चर्चा आहे. नेमकं काय? एखाद वर्षी काही कारणाने बंद असेल, पण ती सुरू करण्याचा निर्णय एखाद्या वेळी पुन्हा एकनाथजी करतील. सुनील तटकरे आणि कुठेतरी प्रफुल्लभाई पटेल यांनी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. त्यामुळे सुनेत्रा पवार नाराज होते. मला नाही वाटत असं काही, मला नाही वाटत. ह्या कपोलकल्पित बातम्या पेरल्या जातात. एक चांगल्या पद्धतीचं वातावरण सुरू आहे, चांगल्या पद्धतीची महायुती सुरू आहे. त्यामध्ये कधी एकनाथ शिंदेजीबद्दल, कधी सुनेत्राताईबद्दल वेगवेगळ्या वावड्या उचलल्या जातात. आम्ही रोज या ठिकाणी संवाद साधतो आहोत. आमचा संवाद चांगला आहे. आमचं महाविकास आघाडीसारखं काम नाही आहे, जे सोबत आहे पण एकामेकाचे चेहरे बघत नाही, अशी परिस्थिती महाविकास आघाडीची आहे. आम्ही या ठिकाणी स्पष्ट महायुतीमध्ये या ठिकाणी चांगल्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये काम करतो आहे. माननीय प्रधानमंत्री मोदीजींची भूमिका ही NDA सांभाळण्याची आहे. तीच भूमिका देवेंद्रजीची आहे, तीच भूमिका आमची आहे. वारंवार अशा बातम्या पेरल्या जातात. कुठेतरी एकनाथ शिंदे सुद्धा बोलले आहे की आमचं वारंवार विरोधकांचं असं वाटतं. त्यांना कामच नाही आहे, विरोधकांना काम शिल्लक नाही आहे. उलट त्यांचे रोज मतं कमी होत आहे अशा बातम्यामुळं. त्यांनी उलट सकारात्मक काही पावलं उचलले तर काही मतदानाची त्यांची टक्केवारी वाढेल. ते असे नकारात्मक पवित्रा घेऊन विरोधी पक्ष काम करत असेल तर कधीच त्यांची मतसंख्या वाढणार नाही किंवा त्यांचा आलेख वाढणार नाही. सकारात्मक भूमिकेतनंच महाराष्ट्रामध्ये आपला पक्ष वाढू शकतो. सकारात्मक भूमिकेतनं या महाराष्ट्रामध्ये तुम्हाला यश मिळू शकतं. निगेटिव्ह भूमिकेमध्ये महाराष्ट्राची जनता कधी तुम्हाला साथ देत नाही. हे अजूनही विरोधी पक्ष समजला नाही, याचे दुर्दैव आहे. ठाकरे बंधूंचं नाव त्याच्यासमोर आलेलं आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे त्याला शिवसेना अशा पद्धतीने बॅनर सुद्धा व्हायरल होते आहे. काय वाटते? दोघे करू द्या ना, आंदोलन करण्याचा त्यांचा अधिकार आहे. पण मागच्या काळामध्ये त्यांनी भगवान प्रभू रामचंद्राच्या भक्ताबद्दल आणि भूमिकेबद्दल काय वक्तव्य केलं आहे जरा चेक करा. मागच्या 5 वर्षात 5 वर्षामध्ये काय काय झालं आहे महाराष्ट्रामध्ये. जेव्हा भगवे फडकवण्याची वेळ आली, तुम्ही त्या ठिकाणी पाकिस्तानचे ध्वज फडकले. जेव्हा भगवान प्रभू रामचंद्राचा गजर करण्याची वेळ आली, तेव्हा तुम्ही मताचं लागून चालन केलं. खरं तर तुम्ही या ठिकाणी आत्ता या आंदोलनाच्या पूर्वीचे 5 वर्ष यांच्या भूमिका बघा कशा बदलल्या आहेत. आता मताची वोट बँक गेली, भूमिका बदलली. मुख्यमंत्री असताना भूमिका वेगळी, सत्ता असताना भूमिका वेगळी, सत्ता गेल्यावर भूमिका वेगळी. आणि या पद्धतीचं महाराष्ट्र कधीच सहन करत नाही. महाराष्ट्र जनतेला माहिती आहे, केवळ आणि केवळ राजकारणाचा अड्डा हा भगवान प्रभू रामचंद्राचं नाव घेऊन करण्याचा प्रयत्न आहे. त्यांना जे जे आंदोलन करायचं ते करू दे, पण महाराष्ट्रात त्यांना जर बेस तयार करायचा असेल तर सकारात्मकच तयार करू शकतात. असा बेस तयार होत नाही. राम रक्षा पठन नागपुर में हो रहा है, देवेंद्र फडणवीस के गढ़ में हो रहा है, उन्होंने उनको न्योता भी दिया है. इससे क्या दिखाना चाहते उद्धव ठाकरे? भगवान प्रभु रामचंद्र जी का नाम लेकर राम रक्षा आंदोलन किया जा रहा है. आंदोलन करना उनका अधिकार भी है, लेकिन आज हिंदू हृदय सम्राट बाला साहेब ठाकरे जी जब देख रहे होंगे तो उनको भी आज बहुत बुरा महसूस होता होगा. उद्धव जी ने भगवान प्रभु रामचंद्र जी को राजनीति का इशू बना लिया है. उद्धव जी ने भगवान प्रभु रामचंद्र जी के इस राजनीतिक
आंदोलन में सभी उन्होंने अपने पुराने व्यवहार को चेक करना चाहिए। जब भगवान प्रभु रामचंद्र का जल्लोष हो रहा था, अयोध्या में रामलल्ला की प्रतिष्ठापना हो रही थी, तब उद्धव जी ने दिया हुआ निमंत्रण नकार दिया था, नहीं गए। फोटो की राजनीति के लिए, फोटो की लांगुन चालन के लिए नहीं जा सके, नहीं गए। जब भगवा लहरा रहा था तब पाकिस्तान के ध्वज उद्धव जी लहरा रहे थे, उनकी टीम लहरा रही थी, फड़का रही थी। तो इस प्रकार से उद्धव जी का रिकॉर्ड है। और जहाँ तक देवेंद्र जी का सवाल है, तो देवेंद्र जी का पूरा जीवन आस्था का, संस्कृति और संस्कार का रहा है। भगवान प्रभु रामचंद्र देवेंद्र जी के लिए एक आस्था का स्थल है, राजनीति का नहीं है। कार सेवक है देवेंद्र जी। बाबरी मस्जिद जब गिर रही थी तब देवेंद्र जी कार सेवा कर रहे थे। उन्होंने कहा कि उनके जीवन का एक बहुत बड़ा साधना का विषय है और उनको आज हिंदुत्व पढ़ाने की बात चल रही है। महाराष्ट्र में इस प्रकार से नौटंकी करके नहीं चलेगी। उद्धव जी भगवान प्रभु रामचंद्र जी के नाम पे नौटंकी कर रहे हैं। सारा बेस खत्म हो चुका है, बेस वापस लाने के लिए कर रहे हैं। सारे लोग छोड़ के चले गए, अब भगवान प्रभु रामचंद्र जी उनको बचाए ये विचार कर रहे हैं। लेकिन भगवान प्रभु रामचंद्र का जो स्वरूप है वो आस्था का है, संस्कार का है, संस्कृति का है, हमारे धर्म का है। और कोई राजनीति कर रहा है, उनको उनकी राजनीति, उनको लखलाभ है। लेकिन इस प्रकार की राजनीति महाराष्ट्र में नहीं चलेगी। इस प्रकार की राजनीति को महाराष्ट्र में कोई वजूद नहीं है, ऐसा मुझे लगता है। कांग्रेस ने कहा है कि डीलिमिटेशन के लिए सरकार 2/3 बहुमत नहीं जुटा पाएगी। देखिए, कांग्रेस की हालत बहुत खराब है। सारे लोग छोड़ के जा रहे कांग्रेस पार्टी को, इसलिए कांग्रेस का अब कोई वजूद नहीं बचा है। मुझे लगता है कि कांग्रेस के भी कई लोग, कांग्रेस के भी कई मेंबर ऑफ पार्लियामेंट जिनको लगता है ये बिल आना चाहिए, पार्टी की वजह से वो बोल नहीं पा रहे। लेकिन आप देखना, इस बार कांग्रेस के एमपी भी ये बिल के साथ रहेंगे, मदद करेंगे। ये भावना कांग्रेस के मेंबर ऑफ पार्लियामेंट की है। एक बड़ी दरार, एक बड़ी फूट कांग्रेस में दिखेगी। 20 जुलाई से संसद का सत्र शुरू हो रहा है। वंदे मातरम का अपमान या गायन में बाधा डालने पर सजा का प्रावधान ये बिल सरकार ला रही है। बिल्कुल आना चाहिए, बिल्कुल अभिनंदन है, स्वागत है ऐसे बिल का। इस देश में रहना होगा तो वंदे मातरम कहना होगा, भारत देश में रहना होगा तो वंदे मातरम कहना होगा। और वंदे मातरम का कोई अपमान करता है उसको तो जेल में ही जाना चाहिए। ये सब पूरे भारत देश की भावना है। जयंत पाटील और भूपेंद्र आव्हाड काँग्रेसच्या जवळपास सर्वच खासदाराला असं वाटतं की काँग्रेसची भूमिका चुकत आहे। काँग्रेसच्या खासदाराला मतदान करण्याची उत्सुकता आहे बिलाच्या बाजूने। माझा या ठिकाणी पक्क मत आहे, समज आहे, काँग्रेसचे अनेक खासदार या विधेयकाला पाठिंबा देतील। काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याचं ते ऐकणार नाही, कारण जो या बिलाचा विरोध करेल, जो काँग्रेसचा खासदार बिलाचा विरोध करेल, त्यांना त्याच्या मतदारसंघाची जनता हे झोडपून काढल्याशिवाय राहणार नाही। कारण देशाची जनता, महाराष्ट्राची जनता ही बिलाच्या बाजूने आहे, महिला विधेयकाच्या बाजूने आहे, या ठिकाणी डिलिमिटेशनच्या बाजूने आहे। काँग्रेसच्या खासदारांनी विचार करून घेतला पाहिजे की जर तिकडे मतदान विरोधात केलं, तिकडे महाराष्ट्राची जनता आणि मतदारसंघाची जनता तुम्हाला निवडणुकीमध्ये मतदाराच्या माध्यमातून झोडपल्याशिवाय राहणार नाही आणि तुमची जमानत जप्त करणार आहेत। त्यामुळं काँग्रेसचे खासदार धास्तावलेले आहेत। राहुल गांधीची भूमिका त्यांना पटत नाही आहे। काँग्रेसचे अनेक खासदार या बिलाला मतदान करतील। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।